बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात रामदास कदम यांनी काही प्रश्न विचारले, काही प्रश्न उपस्थित केले आणि यावरनं ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधकांनी रामदास कदम यांना चांगलंच सुनावलं। कदमांची वक्तव्य म्हणजे बाळासाहेबांची बेईमानी असल्याचा आता आरोप होतोय। रामदास कदम यांच्यावर सध्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडनं आगपाखड केली जाते। रामदास कदम मला वाटतं यांच्या प्रश्नाला फार उत्तर देण्याची आवश्यकता इतके मग तोंड का शिवून ठेवलेलं आहे आणि आताच तोंड का उघडायची धमकी देता? इतके दिवस का तोंड तुमचं शिवलेलं आहे? तुमचं तोंड सतत उघडत असतं, त्याच्यामुळे मला असं वाटतं उघडत बसा तोंड, किती उघडायचं उघडत बसा। गेले 13 वर्ष हे बाळासाहेबांसारख्या बाळासाहेबांच्या याच्यावर तयार झालेल्या नेत्यांनी गेले 13 वर्ष हा विषय का काढला नव्हता? खरं तर आज कालची लोकसभा झाली, विधानसभा निवडणुका झाल्यात। या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने आपण निवडणूक जिंकला, तरी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आज ठामपणे उभे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दिल्लीवरून जे जे आरोप बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये उद्धवजींवर करायचे असतात ते तुम्ही करताय, परंतु अशा आरोपांना शिवसैनिक आणि महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही। मला असं वाटतं असल्या गलिच्छ कोणी जर बोलत असेल तर त्याच्यावर मी कधीच बोलणार नाही। म्हणजे राजकारणाची पातळी इतकी खाली जाईल ह्याच्यासाठी आम्ही राजकारणात नाही आलो। आम्ही राजकारणात एकामेकावर टीका टिप्पणी करायला नाही आलो, देशामध्ये एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही आलेलो आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतकी गलिच्छ होईल असं मला कधीच वाटलं होतं। मी याच्यावर कधी बोलणारी नाही असल्या घाणेरड्या आरोपांवर। गेलेल्या माणसाबद्दल त्यांच्या कुटुंबाबद्दल इतकी पातळी सोडून गलिच्छ टीका करणं हे महाराष्ट्र भारतीय माणुसकीला न शोभण्यासारखं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।